नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. 376चं प्रकरण आता वेगळ्या वळणावर जात आहे. हे प्रकरण थोडंसं बाजूला राहते आणि आता नवे प्रकरणं बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 जुलैला शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता 376चा आणि या 376च्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे अण्णासाहेब आंधळे, जो सराईत गुन्हेगार आहे. कालच्या रिपोर्टमध्ये मी त्याला सांगितलं की तू अशा प्रकारचे गुन्हे करतोयस आणि तू फार काही साव नाही आहेस, आणि त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा काही मी प्रश्न उपस्थित केले होते. त्याची उत्तरं मला अजून मिळालेली नाहीत आणि उत्तरं मिळणारही नाहीत हे मला आता कळून चुकलेलं आहे. कारण उत्तरं देण्यासाठी त्यांच्याकडं कुठल्या तोंडाने द्यावं म्हणून ते तोंड नाही आहे, म्हणून त्याची उत्तरं मिळणार नाहीत. आता राहिला विषय जातीचा आणि राहिला विषय वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या सुनीता आंधळे यांचा. हे प्रकरण जरी वेगळं असलं तरी याच प्रकरणासारखे अनेक प्रकरणं वारकरी संप्रदायामध्ये आणि आळंदीमध्ये घडतायत. हे दुर्दैव आहे आणि आम्हाला नाईलाजानं आम्हाला या ठिकाणी अत्यंत खेद व्यक्त करत हे प्रकरणं बाहेर आणावे लागत आहेत आणि त्यावर बोलावं लागतं आहे. सुनीता आंधळेसारखे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि वारकरी असणारे लोक अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन काही गोष्टी करणार असतील तर आम्ही बोललंच पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे, हे आमचं एक संत कार्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आम्ही जरी वारकरी नसलो, आम्ही जरी कीर्तनकार नसलो, आम्ही जरी हरिभक्तपरायण नसलो तरी आम्ही अशा थोतांड आणि बनावट राष्ट्रीय कीर्तनकार सारख्या लोकांपासून किंवा मग त्यांच्यापेक्षा फार वेगळे आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. आम्ही ज्या काही गोष्टी करतो ते सुद्धा एक वारकऱ्याचं काम आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. एका महाराजानं मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, आम्ही वारकरी जरी असलो, आम्ही कीर्तनकार जरी असलो तरी तुमच्या आणि आमच्या कामामध्ये काहीही फरक नाही. तुम्ही जरी कीर्तन करत नसाल तरी हे एक संत कार्य आहे. हे शब्द मला आज सुटलेत की मी जे काम करत आहे ते एक संत कार्य आहे असं त्या महाराजांनी मला सांगितलं आणि माझे आभारसुद्धा मानले. खरं तर मी फार मोठा आहे, मी महान आहे आणि फारच बुद्धिवान आहे, मी असं स्वतःला समजत नाही. मी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यापैकी नाही आहे. मात्र एका महाराज व्यक्तीनं मला फोन केल्यामुळे हे सगळे तुम्हाला प्रसंग मी सांगतो आहे. खरं तर हे प्रकरण वेगळं आहे. ते प्रेम प्रकरण असेल, अत्याचाराचं असेल, काय वेगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी घडतच आहेत. पोलिसांकडून आरोपींना अटकच होत नाही आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर, चार्जशीट दाखल केल्यानंतर नेमके दोषी कोण असतील ह्या सगळ्या गोष्टी कळतीलच. मात्र आरोपी आणि पीडित यांच्या नातेवाईकांमध्ये जेव्हा हाणामाऱ्या होतील, जेव्हा कोणाचा तरी एखादा खून पडेल, तेव्हा पोलिसांना जाग येणार आहे का, अशा प्रकारचा सवाल मी या ठिकाणाहून पोलिसांना विचारतोय. आळंदी आणि शेवगाव पोलीस. आरोपीला अटक केली जात नाही. आरोपींकडून सोशल मीडियावर सदर मुलीचे व्हिडिओ, फोटोज शेअर केले जात आहेत. त्याहीपेक्षा वेगळं त्याच्या अकाउंटवरून घेऊन काही फेसबुकचे अकाउंट आहेत ते जाणीवपूर्वक त्या व्हिडिओला शेअर करतायत. त्यांच्या कास्टच्या लोकांकडून किंवा मग त्यांच्या जातीला टार्गेट केलं जातं आहे म्हणून हेही आमच्या जातीचं काम आहे असं म्हणत ते व्हिडिओ ते सोशल मीडियावर टाकतायत. त्यामुळे अत्यंत गंभीर प्रकार निर्माण झालेला आहे. पीडित मुलीचे नातेवाईक जे आहेत ते चिडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते काहीही करू शकतात. मला त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही काही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही आहेत. मात्र त्यांना मी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा कायदा तुम्ही हातात घेऊ नका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार सोप्या पडणार नाही आहेत. त्यामुळे ते आता शांत आहेत. कदाचित मी म्हटलो माझं ऐकतील असं अजिबात नाही. त्यांचा जर उद्रेक झाला, त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. आणि म्हणून मी पोलिसांना प्रश्न उपस्थित करतो की एखाद्याचा खून पडल्यानंतर तुम्ही आरोपींना अटक करणार आहात का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि आता हे प्रकरण थोडंसं बाजूला राहतं आहे आणि काही वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सुनीता आंधळे यांचे काही कांड, यांचे काही कुकर्म आपल्याला पाहायला मिळतात. 2008 साली सुनीता आंधळे आणि तिथल्या एका महाराजाचे अफेअर होतं. जी मला माहिती एका माझ्या इन्फॉर्मरनं दिली. त्या माहितीनुसार सुनीता आंधळे आणि तिथल्या एका व्यक्तीचं, वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या व्यक्तीचं, तो महाराज आहे, आत्ताही जिवंत आहे, तर ते कुठल्या तरी एखाद्या मठावर बसलेले आहेत असं सांगितलं आहे. आणि त्या महाराजाचं यांचं काहीतरी अफेअर होतं. त्या महाराजापासून सुनीता आंधळे यांना दिवस गेले आणि त्याच्यानंतर त्या गरोदर असताना त्यांच्यावर काही वेगळे प्रसंग आले असं म्हणत त्यांनी तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली सदरील व्यक्तीच्या विरोधामध्ये. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं आणि त्या पोलीस ठाण्यातल्या प्रकरणामधून काय नेमकं निष्पन्न झालं हे चांगल्या प्रकारे तर सुनीता आंधळे सांगू शकतात. ज्यांना वाटतं सुनीता आंधळे फार धुतल्या तांदळाच्या आहेत, त्यांना गोवलं जाते, त्यांची भली मोठी इमारत उभा केली आणि ती लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते. त्यांनी फार कष्ट करून ह्या सगळ्या गोष्टी उभारल्या आहेत. त्या वारकरी संस्था चालवत आहेत, मुलींना शिकवत आहेत आणि त्यांच्यापेक्षा वेगळी संस्था कोणाची मोठी नाही आहे, त्यांची फार मोठी संस्था आहे आणि म्हणून त्यांचे विरोधक त्यांना बदनाम करतायत असं त्यांच्या समर्थकांना, लाभार्थी समर्थकांना आता कसली लाभ त्यांना त्यांच्याकडून मिळत आहेत आणि त्या कुठल्या लाभाच्या
परतफेडीमध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यासाठी माझे काही सवाल आहेत या प्रकरणामधून. 2008 साली हे काही प्रकरण झालं होतं. त्या प्रकरणामध्ये सुनीता आंधळे यांना सदरच्या स्थानिकच्या एका महिला लोकप्रतिनिधींनी केसाला पकडून असं ओढत नेत भर चौकामध्ये नेऊन फटकावलं होतं. ते कशामुळे फटकावलं होतं त्यांनी बाहेर येऊन सांगावं. आम्हाला नसलं सांगायचं असेल तर त्यांना जे कव्हर करतायत, आज घडीला पत्रकार म्हणून त्यांना जे कव्हर करतायत त्यांना त्यांनी सांगावं की हे असं प्रकरण होतं, माझ्यावर अत्याचार झाला होता, की माझ्यावर जबरदस्ती झाली होती, की मी सहमतीने कुठे गेले होते आणि म्हणून माझा गर्भपात झाला, किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्या लोकांना सांगावेत आणि त्यांनी आम्हाला सांगावं. ज्यांना ते आज कव्हर करतायत त्यांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे, त्यांना बदनाम करण्याचा कट रचला आहे. त्या फार पवित्र आहेत, फार निष्कलंक आहेत, त्या फार अत्यंत चांगल्या आहेत असं म्हणणाऱ्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. याबरोबरच आणखी एक प्रकरण आहे. त्या स्वतःला आई वडील नातेसंबंध कसे टिकवायचे, आई म्हणून कसं सांभाळायचं, वडील म्हणून कसं सांभाळायचं, वडिलांची सेवा कशी करायची, नेहमी आपल्या कीर्तनामध्ये काही ते प्रमाण देऊन सांगत असतात. त्याच सुनीता आंधळे यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे. एक प्रकरण असं आहे कोरोनाच्या काळामधलं, जेव्हा त्यांच्या वडिलांना TBचा आजार होता, दम्याचा आजार होता आणि यात त्यांना सांभाळायच्या नाहीत, तेव्हा ते पडून होते. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सुनीता आंधळे कुठं होती, हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. एका माहिती देणाऱ्या व्यक्तीने मला सांगितलं की सुनीता आंधळे त्यांच्या संस्थेमध्ये असलेल्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेल्या होत्या आणि तो गर्भ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हता, तो गर्भ त्या ठिकाणी असलेल्या अभिमन्यू आंधळेंचा, जो आता त्यांच्यासोबत नवरा म्हणून राहतोय, तो अभिमन्यू आंधळे आणि त्याचा तो गर्भ होता. तिथल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीसोबत त्यांनी संबंध ठेवले, ती गर्भवती राहिली आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येऊन आपल्याला आता जेल भोगावी लागेल या भीतीपोटी सदरील मुलीला घेऊन त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं. मागे वडिलांचा मृत्यू झाला, वडिलांच्या अंत्यविधीपर्यंत त्या येऊन पोचल्या, मात्र वडिलांचा अंत्यविधी करायच्या वेळेला त्या ठिकाणी येऊन पोचल्या. वडील इकडं मृत्यू झालेले असताना त्या कुठे होत्या, तर त्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी त्या बाहेरगावी गेलेल्या होत्या. मग बाहेरगावी होत्या का तिथल्याच आसपासच्या त्यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांकडे होत्या, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. आणि गर्भपात नेमका त्यांनी कुठं केला या सगळ्या गोष्टींची सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी. महाराष्ट्राच्या गृह विभागाला मला आवाहन करायचं आहे, महिला आयोगाला आवाहन करायचं आहे की तो नेमका प्रकार काय होता हे तपासून काढणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एखाद्या निष्पाप मुलीचा त्या ठिकाणी बळी जाणार होता, जाता जाता वाचलाय, तिच्या आबर्षणवरून हे सगळं वाचलं, तिचा येणाऱ्या काळामध्ये जीवही गेला असता. जर ते शक्य झालं नसतं तर त्या मुलीला ह्यांना मारावं लागलं असतं किंवा मग यांना जेल भोगावी लागली असती, काहीतरी झालं असतं बरं वाईट. हे थोडक्याहून गेलेलं आहे. त्याच काळामध्ये वडिलांचा मृतदेह घरामध्ये पडून असताना ही महिला, राष्ट्रीय कीर्तनकार, हरिभक्तपरायण, हिंदूंचे रक्षण करणारी महिला, वडिलांचा मृतदेह घरात पडलेला होता आणि सदरील महिला त्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी कुठे गेली होती आणि ती केव्हा घरी परतली हे सगळं पंचक्रोशीला, सगळ्या जिल्ह्याला आणि संपूर्ण आळंदीला माहीत आहे. जो कोणी कव्हर करणारा माणूस आहे किंवा मग कव्हर करणारे तिला नेते आहेत तेही त्याच चौकटीमधले आहेत असं म्हणायला हरकत नाही. जो कोणी मदत करणारा माणूस आहे तो सुनीता आंधळे यांच्यामध्ये अडकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही फार शितापीनं सुनीता आंधळे वंजारी समाजाच्या आहेत, वंजारी समाजाला टार्गेट केलं जातं आहे, आंधळे नावाला टार्गेट केलं जातं आहे, कुठल्या तरी विशेष नावाला टार्गेट केलं जातं आहे. अशा प्रकारचे म्हणणारे लोक तोंडघशी पडतील आणि जर नाही तोंडघशी पडले तर हे त्याच वृत्तीचे लोक आहेत असं आम्ही समजायचं का? सोशल मीडियावरचे लोक, त्यांना वाटत असेल की सुनीता आंधळे यांना टार्गेट केलं जातं आहे. सुनीता आंधळे यांचे काय रंग आहेत, काय उधळणी आहे, एकापेक्षा एक धक्कादायक प्रकार आळंदीतल्या लोकांकडून सांगितले जात आहेत, जाहीर बोलले जात आहेत. पुरावे घेऊन बसलेले लोक मराठी महाराष्ट्राच्या संपादकांना मला फोन करून विचारत आहेत कधी येता आणि हे पुरावे घ्या, आमच्या बाईट्स घ्या. आणि मी कालपासून आवाहन केल्यापासून शेकडो फोन मला आलेले आहेत की आमच्याकडून काय माहिती घ्यायची ते घ्या, आम्हालासुद्धा तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमची गुप्त माहिती ठेवा आणि ही सगळी माहिती घेऊन जा. आम्हालासुद्धा ब्लॅकमेलिंग करण्यात आलेलं आहे, आमचंसुद्धा शोषण झालेलं आहे. काही मुली बोलायला तयार आहेत, काही महिला बोलायला तयार आहेत, काही पीडित पुरुष बोलायला तयार आहेत, ज्यांचं शोषण झालं, ज्यांच्या ब्लॅकमेलिंग झाल्या, या सगळ्या गोष्टी बोलायला तयार आहेत. आणि बोलून बोलून काहीही होत नसतं. सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं आमच्या जातीचं आहे, आमच्या जातीचं आहे, आमक्या जातीचं आहे, तमक्या जातीचं आहे म्हणून टार्गेट केलं जातं. हा कुठल्याही प्रकारचा भाग नाही. सोशल मीडियावर सुनीता आंधळेंची बाजू घेणारे आणि 4-2 बोटावर मोजणारे लोक, तुम्हाला जाहीर आवाहन आहे,
आळंदीमध्ये 24 तास त्या ठिकाणी जाऊन बसा. 24 तास तुम्हाला फार होतील. 2 तास आसपास चौकशी करा. बिल्डिंग कशा ताकदीनं आणि कुठल्या ताकदीनं उभा राहिली हे तुम्हाला स्पष्ट सांगितलं जाईल. या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्रावर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसतील. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. तुमच्या कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आहोत. तुम्ही जरी म्हणत असले की कुठे जातीपोटी त्यांना टार्गेट केलं जातं आहे, त्यांना कुठंतरी मोठ्या झाल्यात म्हणून टार्गेट केलं जातं आहे, नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची जातभेद नाही आणि कुठल्याही प्रकारचं भय नाही, कुठल्याही प्रकारची आत्मीयता नाही, कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही आहे. त्या जर भीत असत्या, कुठल्या माऊलींना भीत असल्या, कुठल्या वारकरी संप्रदायाला भीत असत्या, तर तिथे त्यांनी काळे धंदे केले नसते. ज्या मुलीला त्या ठिकाणी घरामध्ये ठेवण्यात आलं, सदरील मुलगी आणि मुलगा महिनाभर त्याच्या रूममध्ये त्याच सुनीता आंधळे यांच्या घरी राहिलेले आहेत असं तोच सांगतोय. हे तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याच ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्याच व्हिडिओमध्ये आहेत. एकीकडं सुनीता आंधळे फार निष्कलंक आहेत, एकीकडं सुनीता आंधळे या कुठल्याही प्रकारच्या दोषी नाही आहेत, त्यांना बदनाम केलं जातं आहे असा म्हणणारा माणूस त्याच्याच व्हिडिओमध्ये म्हणतो महिना तिथं मुलगी राहायची. ती वारकरी संस्था आहे की कुंटणखाना आहे? मित्रा, उत्तर दे. आणि तिच्या समर्थकांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की वारकरी शिक्षण संस्था, भगवान बाबांचं, संत महान भगवान बाबांचं नाव द्यायचं आणि तिथं काळे धंदे करायचे. खरं तर आमच्या अगोदर तुम्ही त्यांना हातात जोडे घेऊन हा सवाल विचारला पाहिजे होता की वारकरी शिक्षण संस्थेला भगवान बाबाचं नाव द्यायचं आणि त्यामध्ये काळे धंदे करायचे हे तात्काळ बंद करा, नाव भगवान बाबांचं बदनाम करू नका असं तुम्ही म्हटलं पाहिजे होतं. मात्र तुम्ही सगळे नाकाला गुंडाळणारे लोक आहेत. त्या ठिकाणी जो चष्मा तुम्हाला सुनीता आंधळेंनी घालायला दिलाय त्याच चष्म्यामधून सगळेजण तुम्ही पाहत बसलेला आहात. मात्र तुमच्या कुठल्याही भूलथापांना आम्ही बळी पडत नाही आहोत. तुम्ही आम्हाला टार्गेट करताय किंवा मग आम्ही सगळ्या गोष्टी करतोय असं अजिबात नाही आहे. तुम्हाला आम्ही उत्तरसुद्धा देत नाही आहे. मात्र आम्हाला उत्तर द्यायचे, आम्हाला जे काही मांडायचे त्यामध्ये तुम्ही येता म्हणून तुम्हाला थोडंसं मेन्शन करावं लागतं आहे. अन्यथा तुम्हाला आम्हाला मेन्शन करायचं काहीही कारण नाही. तुम्ही कुठल्या लाईनचे लोक आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये राहता, कशी कमाई करता, काय नेमक्या गोष्टी करता हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळणार आहे. मला पुनश्च एकदा शेवगाव पोलीस आणि आळंदी पोलिसांना सांगायचं आहे, आरोपींना अटक करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. जर पीडित लोकांचा बांध फुटला, ह्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्यांची काही वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार झाली, काही जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर शेवगाव पोलीस जबाबदार राहतील असं मला म्हणायला काही हरकत नाही. म्हणून मी काही शेवगाव पोलिसांना काही धमकी देत नाही आहे, काही ब्लॅकमेलिंग करत नाही आहे, त्यांना मी काही वेगळं सांगत नाही आहे. त्यांचंच काम त्यांनी करावं असं मी त्यांना सांगतोय. गृह खात्याला सुद्धा सांगतोय की शेवगाव पोलिसांवर थोडासा कॅमेरा फिरवा आणि त्यांना सांगा ही तुमची ड्युटी आहे आणि जर तुम्ही निभावली नाही तर तुम्हाला निलंबनाच्या कारवाईस सामोरं जावायला लागू शकतं अशा प्रकारचं सांगा. मित्रांनो, मराठी महाराष्ट्राच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन खुलासे, काही पुराव्यासहित माहिती तुम्हाला या प्रकरणामध्ये पाहायला मिळणार आहे. याच नाही तर अनेक अशी शेकडो प्रकरणं आहेत जे त्या भल्या बिल्डिंगमध्ये घडलेले आहेत. काही नेते त्यामध्ये आहेत, नेत्यांनी सुद्धा तिथल्या मुली वापरल्या असल्याचा संशय आहे आणि तिथल्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. काही लोक पुरावे देतील, जेव्हा पुरावे देतील तेव्हा आपण बोलू. तोपर्यंत इथेच थांबूयात. मराठी महाराष्ट्र हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा. नंबर तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे. खाली बारीक पट्टी चालणारी आहे त्यामध्ये सुद्धा माझा नंबर आहे. तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर तिथल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. खूप खूप धन्यवाद.